नमस्कार, मी प्रशांत कदम. जगप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, नाटककार ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांच्या नाटकातलं एक वाक्य आहे, आस्क मी नो क्वेश्चन्स अँड आय शॅल टेल यू नो लाईज. म्हणजे जर तुम्ही मला प्रश्नच विचारले नाहीत तर माझ्यावर असत्य बोलण्याची वेळ फारशी येणारच नाही. आणि हे तंतोतंत लागू पडतं आजच्या मोदी सरकारला. आज इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये जी बातमी छापून आलेली आहे ती प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. आणि या देशामध्ये इतक्या दिवसाढवळ्या जर लोकशाहीची हत्या होणार असेल तर तुमच्या संवेदना जाग्या आहेत की नाहीत हा प्रश्न स्वतःला विचारा. PM केअर फंडाबद्दलची ही बातमी आहे. याच्या आधी मागच्याच महिन्यामध्ये दिल्ली हायकोर्टानं एक निकाल दिलेला होता की PM केअर फंडाबद्दल RTIच्या अंतर्गत आता माहिती मिळणार नाही. आणि आता त्याच्या पुढचं पाऊल टाकत मोदी सरकारनं केवळ RTIच नव्हे तर आता देशातल्या खासदारांना संसदेमध्ये सुद्धा या PM केअर फंडाबद्दलची कुठलीही माहिती मिळणार नाही, त्यांना प्रश्न विचारता येणार नाहीत. म्हणजे हे आपण सातत्यानं किती गोष्टींबद्दल ऐकतो आहोत की ज्याची आपल्याला माहितीच मिळत नाही. NDA या सरकारचा लॉंग फॉर्म नो डेटा अवेलेबल असा झालेला आहे का? पंतप्रधान मोदी अजून किती गोष्टींच्या बद्दल लपवाछपवी करणार आहेत? त्यांच्या डिग्रीबद्दल मागे निर्णय आलेला होता, कुठलाही RTI च्या अंतर्गत माहिती मिळणार नाही. आता PM केअर फंडाच्या बद्दल पण हेच आपण बघतोय. आणि पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेबद्दल तर आता लोकांनी प्रश्न विचारणं सोडून दिलेलं आहे. त्यामुळं कशाचीच माहिती मिळत नाही आहे. आणि तरी देखील कोविड काळामध्ये स्थापन झालेल्या PM केअर फंडातले 6,000 कोटी रुपये मग नेमके कोणाच्या मालकीचे आहेत? जे पंतप्रधान मोदी हे आपण आता फकीर आहोत आणि आपल्याला केवळ आणि केवळ देशसेवा करायची असं म्हणतात, तर मग या रकमेबद्दलची इत्यंभूत माहिती, कुठला पैसा कुणी दिला आणि कसा खर्च झालेला आहे हे लपवण्यासाठी इतकी खटाटोप का केली जाते? आणि एकीकडे आपल्या मॉर्निंग वॉकला गेलेल्या अंकल्समध्ये पंतप्रधान मोदींच्या फकिरीबद्दलची एवढी चर्चा आणि एवढं गुणगान होत असतं, तर मग हे 6,000 कोटी रुपये जे त्यांच्या नावावरती जमा झालेले आहेत त्या पैशांचा हिशोब द्यायला पंतप्रधान मोदी इतकी लपवाछपवी का करतायत हा प्रश्न आपल्याला पडायला नको का? देशातले सर्वात श्रीमंत खासदार या न्यायानं तर ते स्वतःच ठरतात, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? आणि म्हणून इंडियन एक्सप्रेसमधली ही जी आजची बातमी आहे ती नीट तपशिलासहित समजून घेणं आवश्यक आहे. सुरुवातीलाच विनंती की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला तुमची मदत आवश्यक आहे, ती प्रत्येक माध्यमातून तुम्ही करावी ही विनंती. सुरुवात करूयात बातमीकडं. बातमीचं टायटल आहे सायटिंग रूल्स PMO टेल्स लोकसभा सेक्रेटरिएट नो क्वेश्चन्स ऑन PM केअर्स रिलीफ अँड डिफेन्स फंड्स. 3 फंडांबद्दल पंतप्रधान मोदींनी हा आदेश काढलेला आहे. आणि बघा, बातमीत सुरुवातीला असं म्हटलं की PM केअर्स फंड, प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड PMNRF आणि नॅशनल डिफेन्स फंड या तीनही फंडाबद्दल लोकसभेला कुठलीही माहिती विचारता येणार नाही. आता यातला जो PMNRF आहे, ज्याची स्थापना पंतप्रधान नेहरूंनी केलेली होती 1948 मध्ये, फाळणीच्या वेळी विस्थापितांना ज्या पद्धतीनं पुनर्वसन करायचं होतं त्यासाठी हा फंड तयार केला गेलेला होता. पण त्या फंडाचा वापर जो आहे तो नंतर सगळ्या सार्वजनिक कामांसाठी होऊ लागलेला होता. लक्षात घ्या, PM केअर फंड हा मात्र केवळ आणि केवळ कोविडच्या काळामध्ये स्थापन झालेला फंड आहे. आता ऑलरेडी जर पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती कोष आपल्याकडे एक तयार होता तरीसुद्धा PM केअरची गरज का होती हा तर एक वेगळाच मुद्दा आहे, त्याच्याकडे आपण नंतर बोलू. पण बातमीकडे पुन्हा येऊयात. 30 जानेवारीला PMOनं लोकसभा सेक्रेटरिएटला हे सांगितलेलं आहे की कुठलेही प्रश्न किंवा मॅटर जे या 3 फंडांच्या संदर्भात आहेत ते रूल 41/2 आणि 41/2 पुन्हा 16वा घटक या नियमाच्या अंतर्गत समाविष्ट करता येणार नाहीत, याच्याबद्दलचा कुठलाही प्रश्न. आणि त्याच्यात काय सांगितलेलं आहे, त्या रूलमध्ये असं म्हटलेलं आहे की कुठल्या गोष्टींबद्दल खासदारांना प्रश्न विचारता येत नाहीत, तर इट शॅल नॉट रिलेट टू अ मॅटर विच इज नॉट प्रायमरीली द कन्सर्न ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया.
इट शॉल नॉट रेज मॅटर्स दॅट आर अंडर द कंट्रोल ऑफ बॉडीज ऑर पर्सन्स नॉट प्रायमरीली रिस्पॉन्सिबल टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे सरकारच्या कामकाजाचा जो विषय नाही आहे त्याच्याबद्दल खासदारांना प्रश्न विचारता येत नाहीत असं हा नियम सांगतो. दुसरीकडं की ज्या संस्थेचा कंट्रोल प्रायमरी गव्हर्नमेंटकडं नाही आहे त्या संस्थेबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारता येणार नाहीत. पण मग हे कारण पी एम केअर फंडासाठी लागू कसं काय होऊ शकतं? हा फंड जो भारतीय राजकोष आहे त्या राजकोषाचा वापर करत नाही. त्या राजकोषाच्या ज्या इतर कुठल्या नियम आणि अटींनी स्थापन झालेला फंड असतो त्याच्यापेक्षा पी एम केअर फंड वेगळा आहे हे कारण इथं दिलं जातं आहे. पब्लिक चॅरिटी ट्रस्ट आहे म्हणून वगैरे. पण मुळात एक लक्षात घ्या की ज्या फंडच्या नावामध्येच पी एम आहे आणि जो फंड आपल्या जाहिरातीसाठी भारताची राजमुद्रा वापरतो, ज्या फंडामध्ये आपल्या अनेक पी एस यूज अनेक सार्वजनिक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार कापून त्याच्यामध्ये निधी जमा झालेला आहे, देणगी जमा झालेली आहे, तो फंड तुम्ही नंतर याच्याशी सरकारचा काही संबंध नाही आहे किंवा जिथं सरकारचा संबंध आहे तिथलेच प्रश्न विचारले जाऊ शकतात असं म्हणू कसं काय शकता? पी एम हे आमचे आहेत, आमच्या 140 कोटी नागरिकांचे नेतृत्व आहेत, ते या देशाचे पदसिद्ध नेतृत्व करतात. ते कुणी मोदी आहेत म्हणून त्यांच्या मालकीचे पी एम हे नाव होऊ शकत नाही. आणि मग तरीसुद्धा तुम्ही या फंडबद्दल माहिती न देण्यासाठी या कारणांचा वापर कसा काय करू शकता? हा याच्यातला एक बेसिक प्रश्न आहे. आणि त्यामुळेच ते सांगतायत की कॉर्पस ऑफ धिस फंड इज कॉन्स्टिट्यूटेड एंटायरली विथ व्हॉलंटरीली पब्लिक कॉन्ट्रीब्युशन अँड नॉट फ्रॉम एनी अलोकेशन आउट ऑफ द कॉन्सॉलिडेटेड फंड. सगळ्या नागरिकांनी इच्छेनं याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे पंतप्रधानांच्या अपीलवरती, म्हणून याची माहिती खासदारांना देणं आवश्यक नाही आहे. हा तर्क तुम्हाला पटतोय का? पी एम ओ पुन्हा असंही सांगतं की ज्या अर्थी म्हणजे आर टी आयच्या अंतर्गत सुद्धा याला दिल्ली हायकोर्टानं याच्या आधी नाकारलेलं होतं. तो तर एक आपल्या न्यायालयाचा सगळ्यात मोठा दोष म्हणायला हवा. कारण तुम्ही आठवून बघा, जी आपल्या देशामध्ये 1975मध्ये आणीबाणी लागली, त्या आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींच्या एका इलेक्शन फंड मॅनेजमेंटबद्दलचा एक विषय होता आणि त्या एका केसवरून अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना दोषी ठरवलेलं होतं, पंतप्रधानांना दोषी ठरवलेलं होतं. आणि इथं पी एम केअर फंड जो पंतप्रधान मोदी आपल्या नावानं कोविडच्या काळामध्ये गोळा करतात, ज्याच्याबद्दलचं अकाउंटिंग कुणी करत नाही आहे, ज्याच्याबद्दल माहिती दिली जात नाही आहे, तिथं मात्र न्यायालय गप्प आहेत. विरोधी पक्ष अजून इतका मोठा आवाज उठवू शकत नाही आहेत आणि लोकांना हा घोटाळा वाटत नाही आहे. याच्यामध्ये सगळं आलं. म्हणजे आपल्याकडं मुंबईमध्ये कोविडच्या काळामध्ये खिचडी घोटाळा झाला, काही लाखांचा घोटाळा असेल, त्याच्यावरनं ईडीपासून ते अगदी फार मोठं रान जे आहे ते किरीट सोमय्या आणि इतर भाजपच्या नेत्यांनी उठवलेलं होतं. इथं पी एम केअर फंडाबद्दल मात्र त्या पारदर्शकतेची, त्या उत्तरदायित्वाची कुठलीही गरज कुणालाच भासत नाही आहे. हे याच्यामध्ये फार धक्कादायक आहे. आता पी एम केअर फंडाची स्थापना कधी झालेली होती तर 27 मार्च 2020ला. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं त्याला की कीपिंग इन माइंड द नीड फॉर हॅव्हिंग अ डेडिकेटेड फंड विथ द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिलिंग विथ एनी काइंड ऑफ इमर्जन्सी ऑर डिस्ट्रेस सिच्युएशन लाईक कोविड-19, अशा पद्धतीचा हा फंड जो आहे तो स्थापन झालेला होता. हा फंड जो आहे तो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून स्थापन झालेला होता आणि त्याचा जो करारनामा आहे, ट्रस्ट डीड जे आहे ते रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 याच्यानुसार 27 मार्च 2020ला पार पडलेलं होतं. आता आकडेवारी बघा, 2022-23चे जे आकडे आहेत या पी एम केअर फंडाच्या हिशोबाचे, त्याच्यानुसार मार्च 2023पर्यंत 6,283 कोटी रुपये या फंडामध्ये शिल्लक होते. 6,200 कोटी रुपयांचं व्याजसुद्धा 4 वर्षामध्ये किती झालेलं असेल याचं एक सिंपल कॅल्क्युलेशन करून बघा. आणि मग जानेवारी 2023मध्ये नंतरसुद्धा या दिल्ली हायकोर्टानं आणि इतर अनेक न्यायालयांनी या संदर्भात सातत्यानं पी एम केअर फंडाबद्दल जे जे प्रश्न विचारले जात होते ते सगळे मोडीत काढलेले होते. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या की या
फंडवरती जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये 4 लोक याचे डायरेक्टर आहेत, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री. त्यामुळं जे आपले मंत्री याच्यामध्ये डायरेक्टर म्हणून आहेत, ट्रस्टी आहेत फंडाचे, त्यांच्या बाबतीतली माहिती आपल्याला का मिळू नये हा याच्यातला प्रश्न. आणि माहिती का हवी याचं पण तुम्हाला उत्तर सांगतो. कारण जर कोविडच्या काळासाठी हा फंड स्थापन झालेला होता, एकतर हे लक्षात यायला पाहिजे की याच्यामध्ये डोनर्स कोण कोण आहेत, कुणी नेमकी देणगी दिली. सोबतच अनेक बातम्या अशा आलेल्या आहेत की या पी एम केअर फंडामध्ये कोविडमुळं अनाथ झालेली जी बालकं होती त्यांनी जेव्हा ॲप्लिकेशन केलेलं होतं तेव्हा त्यांचे ॲप्लिकेशन 50% जास्त रिजेक्ट झालेले होते. रिजेक्टचं एवढं मोठं प्रमाण पी एम केअर फंडामध्ये का होतं? पी एम केअर फंडामधून ज्या गोष्टी पुरवण्यात आल्या त्याच्या दर्जाबद्दलचे प्रश्नसुद्धा काही विरोधी नेत्यांनी उपस्थित केलेले होते. मग नेमकी ही खरेदी कुठून झालेली होती, कुठल्या मानकांच्या तपासणीनंतर ती झालेली होती, याचा हिशोब आपल्या लोकांना कोणी द्यायला नको का? आणि मुळामध्ये हे पैसे आपले पण नाही आहेत का? जर सार्वजनिक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून हा फंड जमा होतो, याचा अर्थच मुळात तो होतो की आपण त्याच्याबद्दल प्रश्न विचारले पाहिजे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की PMNRF आणि नॅशनल डिफेन्स फंड या 2 फंडला सुद्धा याच्यामध्ये जोडून घेतलेलं आहे, पण हे केवळ पी एम केअर फंडाच्या बचावासाठी. या 2 फंडांबद्दल प्रश्न विचारले तर आजवर कोणाची काही हरकत नव्हती, पण आता पी एम केअर फंडाला संरक्षण हवं आहे म्हणून याच्यामध्ये हे पण जोडलं गेलेलं आहे. अजून एक धक्कादायक गोष्ट बघा की याच्या आधी आपल्या सर्वोच्च न्यायालयानं कधीही या संदर्भात एक ऑडिट व्हावं या याचिकांना एंटरटेन केलं नाही. खरं तर कॅगनं किंवा इतर कुठल्या तरी चांगल्या संस्थेकडनं याचं ऑडिट व्हायला पाहिजे होतं, पण सुप्रीम कोर्टानं ती ऑडिटची मागणी जी आहे ती फेटाळून लावली. सोबतच एका NGOनं ज्यांचं नाव आहे सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, त्यांनी कोर्टात मागणी केलेली होती की या पी एम केअर फंडामधला जो सगळा पैसा आहे तो NDRFमध्ये वळवण्यात यावा आणि NDRFच्या अंतर्गत राज्य सरकारांना मदत केली जावी, कारण त्याचा जर आम्हाला काही हिशोब मिळत नसेल तर. पण तरीसुद्धा सुप्रीम कोर्टानं ही सुद्धा मागणी मान्य केली नाही आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे दोन्ही फंड वेगवेगळे आहेत, त्याचा उद्देश जो आहे तो वेगवेगळा आहे. आता या पी एम केअर फंडाचं जे ट्रस्टी ॲग्रीमेंट आहे त्याच्याबद्दल जेव्हा आपण वेबसाईटवरती जातो तेव्हा काय माहिती मिळते तर ट्रस्टी आहेत PM, होम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर. आणि हे सगळ्यांना ऑलरेडी आपल्याच पैशातून वेतन किंवा मानधन मिळतं. सोबतच एक बघा की याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, डिस्पाइट द ट्रस्टीज अँड द PMO स्टाफ इन्व्हॉल्व्ड इन मॅनेजमेंट ऑफ द ट्रस्ट, द डीड ऑफ द ट्रस्ट कॉन्ट्ररली आर्ग्यूज दॅट देर इज नो डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे जर या फंडचं नियोजन त्याचं मॅनेजमेंट PMO मधून होतं तर याच्यावरती सरकारचा कंट्रोल नाही आहे, हे कसं काय म्हणू शकता? आणि याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे, PM अँड हिज ट्रस्टी कलिग्स वोंट बी रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल टू एनी वन फॉर एनी लॉस ऑर डिमिन्युशन इन द इन्व्हेस्टमेंट ऑफ द ट्रस्ट फंड्स. म्हणजे कुठलीही जबाबदारी नाही, अकाउंटेबिलिटी नाही आहे आणि केवळ ऑथॉरिटी जी आहे ती याच्यामध्ये घ्यायची आहे. आता काही लोकांनी याबद्दल देखील प्रश्न विचारले की 2022-23मध्ये जेव्हा या संदर्भातलं काही एक वेबसाईटवरती PM केअरच्या हिशोबपत्रक टाकलं होतं तेव्हा त्याच्यातल्या सगळ्या फिगर ज्या आहेत त्या राऊंड फिगरमध्ये कशा होत्या. म्हणजे प्रत्येकच गोष्टीची किंमत जी आहे ती राऊंड फिगरमध्ये आलेली होती. त्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेले होते. तर मुद्दा हा आहे की PM केअर फंडाचा हिशोब हा जनतेला मिळायला नको का? जो फंड तुम्ही केवळ आणि केवळ कोविड काळाकरता दाखल केलेला होता, स्थापन केलेला होता आणि ज्याच्यासाठी इन्कम टॅक्सच्या सवलतीसुद्धा दिलेल्या होत्या, तर त्या फंडाबद्दल इतकी लपवाछपवी नेमकी का केली जाते? हिशोब द्यायला काय अवघड आहे? 6,000 कोटी रुपयांचा जर हिशोब असेल तर तो जनतेला कळायला पाहिजे, पण तो न देण्यापाठीमागं नेमकं काय आहे आणि त्याच्या पाठीमागं मोदींची अशी काय मजबुरी आहे? एरवी पारदर्शकतेचे, सुशासनाचे अनेक गोडवे मोदी सरकार गात असतं, मग इथं ती पारदर्शकता, ते सुशासन आपल्याला का दिसत नाही आहे? आणि बरेच लोक ज्या पद्धतीनं आरोप करतात त्या पद्धतीनं मग PM केअर फंड हा सुद्धा एक मोठा घोटाळा आहे का की जो लोकांच्या आजवर लक्षात आलेला नाही आहे? हे या निमित्तानं पुन्हा पुन्हा विचारलं पाहिजे.
तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? पी एम केअर फंडाबद्दल तुम्हाला पडलेले प्रश्न आवर्जून कमेंट करा आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला तुमची मदत आवश्यक आहे, ती जरूर करा. पी एम केअर फंडाप्रमाणे इथं सगळा अनागोंदी कारभार होणार नाही, एवढी तरी खात्री आम्ही नक्कीच देऊ शकतो. आणि तुर्तास इथं थांबूयात. तुमच्या सगळ्या कमेंट्स आणि सूचनांचं स्वागत आहे. धन्यवाद.